बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी वारी संदर्भातली। देहू आणि आळंदीमधून पालख्या निघाल्यानंतर आता त्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी हजारो वारकऱ्यांसह पुणे शहरात दाखल झाली आहे। राज्यभरातून वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। हा पालखी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी राज्यातील विविध भागातून वारकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दोन्ही पालख्यांचं पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे। देहू आणि आळंदीमधून पालख्या निघाल्यानंतर पुण्यामध्ये विसावण्यासाठी दाखल झालेले आहेत। अविनाश पवार या ठिकाणाहून सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश, कसं वातावरण एकूणच पुण्यामध्ये सध्या पालख्या दाखल झाल्यानंतर? तृप्ती, आपण पाहतोय की आता पुण्यामधल्या या संगमवाडीच्या पुढच्या भागामध्ये संगम पुलाखाली आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही काही वेळापूर्वीच इथून मार्गस्थ झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात इथे श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील याच पुलाखाली इथे येऊन आपल्याला ह्या सगळ्या सोहळ्याचं हे सगळं दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासारखं आहे। कारण इथे जो कोरोनानंतरचा हा दुसरा वर्षाचा सोहळा आहे आणि एकूणच आपल्याला पाहायला मिळते की पालखी जो सोहळा आहे तो अत्यंत रमणीय आणि मनमोहक असा आहे आणि एकूणच वारकरी जे आहेत संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत आणि या आता इथे पुणे महानगरपालिकेने जी एकूण सगळी सुविधा केलेली आहे, इथे स्वागताची तयारी केलेली आहे। या ठिकाणी या दोन्ही पालख्या येतात आणि माझ्या पाठीमागे जे दृश्य आहे ते पाहिल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की इथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती या पुलाखालून दुसऱ्या दिशेने मार्गस्थ होते, म्हणजे आतमध्ये पुण्या शहराच्या दिशेने मार्गस्थ होते आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही हडपसरच्या दिशेने रवाना होते आणि या दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज रात्री पुण्यामध्येच आहे। त्यानंतर या पुढे मार्गस्थ होणार आहेत। मात्र आज सकाळपासूनच जसं श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीमधून निघाली त्यानंतर वडमुखवाडीमध्ये जिथे पादुका मंदिर आहे त्या ठिकाणी तिचं विधिवत पूजन झालं, आरती झाली, त्यानंतर पुढे मार्गस्थ झाली। रस्त्यामध्ये ठिकठिकाणी भाविकांनी या पादुकांचं दर्शन घेतलं। एकूणच पुणेकरांमध्ये हा सगळा उत्साह पाहायला मिळतोय। आत्ता या सगळ्या भगवा पताका आणि ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष हा फक्त परिसरामध्ये ऐकू येतोय। संपूर्ण पुण्यनगरीला या वारीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। दोन्ही पालख्या या पुण्यनगरीमध्ये असल्यामुळे संपूर्ण पुणे शहर हे वारकरीमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या संगमवाडी पुलाखालीच आता या दोन्ही पालख्यांचं स्वागत झाल्यानंतर एक जी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे तिचा गांधीवाड्यामध्ये मुक्काम आहे आणि दुसरी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आहे त्यांची देखील पुणे शहरामध्ये मुक्कामाची ही सगळी सुविधा असते। आज रात्री म्हणजे 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पालख्यांचं दर्शन घेणार आहे। एकूणच प्रशासन देखील इथे सतर्क झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, कारण वाहतुकीत हे बदल केलेले आहे आणि पुणे शहरामध्ये आता इथे स्वागत झाल्यानंतर पुढच्या भागामध्ये जे संभाजी भिडे गुरुजी आहेत त्यांची धारकरी त्यांनी देखील या सगळ्या पालख्यांचं दर्शन घेतलेलं आहे। एकूणच आता पुणे नगरीला वारकऱ्यांचं सगळ्या शहराचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। हा वारकऱ्यांचा उत्साह आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतो। वारकरी हे काही ठिकाणी विसावा घेत तर पुढे मार्गक्रमण करत ते आता पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे। वारीचं एकूणच रूप जर आपण पाहिलं तर निश्चितच एकदा तरी आपण वारी याची देही याची डोळा अनुभव असं सगळं हे स्वरूप असतं आणि आता पुण्यनगरीमध्ये हा सगळा आपल्याला जल्लोषाचा हा सगळा परिसर आपल्याला अनुभवायला मिळतो। अविनाश, आज पुण्यामधल्या रस्त्यांवरती केवळ आणि केवळ वारकऱ्यांचीच गर्दी पाहायला मिळते। दोन्ही पालख्या सुद्धा पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। दोन्ही पालख्यांचा आज मुक्काम याच ठिकाणी असणार आहे आणि पालखी ज्या पद्धतीनं या ठिकाणी पालखीची गर्दी होते त्याचप्रमाणे पालखी पाहण्यासाठी आणि दोन्ही पालख्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी काही संवाद होऊ शकतो का? याशिवाय इथल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा पोलीस तिथे तैनात दिसत आहेत, त्यांच्याशी काही संवाद होऊ शकतो का? कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आले त्या संदर्भात? निश्चितच आता जसं आपण पाहतोय की या ठिकाणी जे उत्साहाचं वातावरण आहे, या ठिकाणी अनेक वारकरी आणि अनेक जे काही इथे भाविक आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। इथे दर्शनासाठी जी भाविकांनी गर्दी केलेली आहे याचंही चित्र आपण पाहू शकतोय। मुळात या ठिकाणी आता या संगमवाडीच्या पुलाखाली एक जी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती पुढे मार्गस्थ झालेली आहे आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आता थोड्याच वेळात इथे येणार आहे।
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता इथे आत्ता जरी थोडीफार गर्दी कमी वाटत असली तरी देखील थोड्याच वेळात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे हा सगळा जो चौक आहे तो वारकऱ्यांनी फुलून गेलेला दिसेल. आत्ताही इथे पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत हे स्वागत करण्याकरता. आणि एकूणच आपण इथे काही मुंबईच्या महिला देखील आल्या होत्या, त्यांच्याशी देखील बातचीत केली की मुंबईवरून त्या इथे केवळ या पालखीच्या दर्शनासाठी इथे आलेल्या होत्या आणि एकूणच संपूर्ण राज्यभरातून हे सगळे जे भाविक आहेत वारकरी आहेत ते या ठिकाणी येत असतात. असं सगळं हे जे स्वरूप आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तृप्ती, निश्चित अविनाश, अतिशय भावुक आणि असं भक्तिमय असं वातावरण पुण्यामध्ये पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती करता. अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू.